नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत भाजपचे विधान परिषदेचे। त्यांच्या निवासस्थानी आपण आहोत। त्यांच्या आई आहेत, पत्नी आहेत, परिवार आहे। हातामध्ये ताट घेऊन वाट पाहतायत की आमदार आता घरी येतील आणि उत्सुकता लागलेली आहे औक्षण करण्यासाठी। आपण त्यांच्या आईशी संपर्क साधू। ताई, काय काय सांगाल तुम्ही? थेट आज तुमचा मुलगा आमदार झालेला आहे। माझा मुलगा आमदार झाले तर आमच्या परिवाराला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आहे। आम्हाला असं वाटत नव्हतं की इतक्या लवकर की नव्हतं की आमदार होईल, पण देवाच्या कृपेने आमदार झालं याचाच आम्हाला खूप खूप अभिमान आहे, आनंद आहे। देवाकडे प्रार्थना केली होती काही? हो, देवाकडे आम्ही खूप प्रार्थना केली, खूप आमचा देव धर्म चालू होता, खूप प्रार्थना केली आम्ही त्यांच्यासाठी। हा भावनिक क्षण वाटतो आनंदाचा? हो, खूप खूप आनंदाचा क्षण वाटतोय। घेऊन आहेत, उत्सुकता लागलेली आहे की आपले पती घरी येतील, पेढा भरवण्यासाठी। ताई, काय सांगाल? आज भाऊ थेट आमदार झालेले आहेत, तुम्हाला काय आनंद वाटतो? आम्ही आता 20 वर्षापासून त्यांचा संघर्ष बघते आहे आणि त्यांचे सामाजिक कार्य वगैरे, त्यांची जिद्द आणि त्यांचं कारणाचं आहे। आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि या दिवसासाठी आम्ही खूप वाट बघत होतो। खूप आनंद वाटतोय आम्हाला या गोष्टीचा। देवाकडे काही प्रार्थना केलेली होती? हो, आम्ही म्हणजे खूप देवधर्माचं खूप प्रयत्न केले होते त्यांच्यासाठी। आधी वाटलं नव्हतं, पण जेव्हा त्यांचं पहिल्यांदाच माझा मोठा मुलगा झाला, त्याच्यानंतर राजकारणात आले त्याच्यानंतर म्हणजे खूप त्यांचं जिद्द होती, ते पुढे जातील असं वाटत होतं, खूप पुढे जातील। खूप अभिमानाची गोष्ट आहे खूपच। आणि खूप त्यांचं म्हणजे त्यांची प्रयत्नांना खूप हे भेटलं आहे, यश भेटले। लोकांचे काम आता त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील। हो, कारण आधीपासूनही त्यांनी खूप कामं केलेले आहेत आणि आताही ते चांगल्या प्रकारे म्हणजे उत्कृष्ट प्रकारे करतील काम। तुम्हाला असं वाटतं? म्हणजे असं वाटत तर होतं की होतील, पण मग असं आज खूप आनंदाची गोष्ट वाटते आणि अभिमानही आहे त्याच्याबद्दल। खूप छान वाटते, आता कधी येतील असं वाटतंय। हो। आणखी ताई, काय सांगाल तुम्हाला? आज तुमच्या परिवारातले थेट आमदार झालेले आहेत। आज आमच्या परिवारासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। आनंद भाऊ माझे दीर आहेत। आम्ही एक शेतकरी कुटुंब, संयुक्त कुटुंब आहे। कुटुंबातून सगळ्यांच्या साथींनी सगळ्यांनी जबाबदाऱ्या सांभाळून आज इथपर्यंत पोहोचलो। पण त्यांनी खूप मेहनत घेतली। एक समर्पित भावाने 20 वर्षापासून ते राजकारणात आहेत। समाजसेवा, कोणतेही काम सगळे ते करतात आणि मागच्या 20 वर्षापासून त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलेला आहे समाजासाठी। त्याचं हे फळ 1-2 वेळेस आली ही संधी, पण ती उकली, पण आता आज त्याचं चीज झालं त्यांच्या मेहनतीचं। याबद्दल आम्हाला खूप अभिमानही आहे त्यांचा आणि त्यांच्याबद्दल आज आनंदही खूप आहे त्यांच्यासाठी। मागच्या खूप दिवसापासून आमची प्रार्थना सुरू होती, परमेश्वराची आमच्या परिवाराची खूप कृपा झाली, एवढं पद त्यांना मिळालं। आता त्यांच्या हाताने समाज। रवी गोरे, TV9 मराठी, रावेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।